सोन्याची अंगठी? कविता, काय झालं? अशी का बघतीयस माझ्याकडे एकटक? काय झालंय? हेच मला तुला विचारायचंय. छवे, काय झालंय? हे बघ, मी मगापासून तुला बघतेय. मगापासून तू लॅपटॉप ओपन करून फक्त बसलीयस, काहीही करत नाहीयेस. नक्की काय झालंय? काहीच नाही. तू सोबत नसलीस ना तरी तुला काळजी नाही. शांभवी आहे ना काळजी घ्यायला माझी. छवे, ऐक ना, तू काय विचार करतेस सांगशील मला? तू परत अनिकेत सरांशी भांडली नाहीयेस ना? छवी, आय लव्ह यू. मजा नाही येते प्रतीक, मजा नाही येते. घाबरू नको. चिल 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 चिल, शांत हो. थोडं स्टाईल मध्ये यार. छवी, I love you. Will you marry me? असंच करायचं. हा? थांब. छवी, I love you. आज छवीला प्रपोज करणारच. त्या अनिकेच्या नादी लागून काही फायदा नाहीये. तो बोलतो एक आणि करतो वेगळंच. आणि छवीला हातातून घालवणं म्हणजे वेडेपणा होईल. नाही नाही, छवी खूप चांगली मुलगी आहे. ती ज्याच्या पण आयुष्यात जाईल ना, तो मुलगा खूप लकी असेल. आणि 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 तो मुलगा मी आहे, कारण मी लकी आहे. ती डबी आज छवीच्या पर्स मध्ये ठेवणार आणि आज तिला प्रपोज करणारच. Yes. नाही नाही, असं असं काहीच नाहीये. काही नाही झालंय म्हणून उदासेस? छवी, मी मगापासून तुला बघते, काही बोलत नाहीयेस, विचारात आहेस. नक्की काय झालंय सांग ना. तू खरंच परत अनिकेत सरांशी भांडली नाहीयेस ना? काय सारखं अनिकेत सर, एकच विषय का आयुष्यात तुझ्या? सॉरी कविता, सॉरी. अगं मला ना थोडं बरं वाटत नाहीये, म्हणून माझं लक्ष नाहीये, चिडचिड होतीये. आपण उद्या बोलूया ना. हा, मी आज लवकर घरी जाते. हा आई बोल. हा हो, मी घरीच येते. हो बाय. मी जाते हा घरी. कविता बाय.
मिल्कशेक कसा आला नाही माझा? अरे या कुठे राहिला? ए छवी, ए इकडे ऐक ना, काय झालं बेबी आत्या? माझा मिल्कशेक घेऊन डिलिव्हरी बॉय येतोय, त्याला पैसे दे आणि घेऊन ये. बेबी आत्या सॉरी, माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीयेत, आत्ताच खर्च झाले. गरीब जा, हे माझं बघून घेईन काय करायचं ते. जा इथून. पैसे नाहीयेत. सोन्याची अंगठी? सोन्याची रिंग कशी काय हिच्याकडे? इथे मिल्कशेकला द्यायला पैसे नाहीत आणि सोन्याची रिंग केली हिने? राजगुरूंच्या तिजोरीवर डल्ला मारलाय बहुतेक हिने. ए छवी, इकडे आहे का? काय झालं? काय ग छवी? तिजोरीच्या चाव्या घेऊन तू हे धंदे करतेस? चोर? काय बोलताय तुम्ही? काय तो इनोसंट फेस केलायस? इथे मिल्कशेकचे पैसे नाहीत तुझ्याकडे द्यायला आणि सोन्याची रिंग बरी केलीयस. सोन्याची रिंग? वा ग वा, काय तो चेहरा केलाय. ही सगळी नाटकं आहे ना, तू मम्मा समोर करत जा, माझ्या समोर नाही. हा, आमचे पैसे ढापून तू सोन्याची रिंग केलीयस? ही बा, काय बोलताय बेबी आत्या? मी कशाला पैसे घेऊ? मग ही अंगठी कुठून उगवली तुझ्या पर्स मध्ये? तुझ्या पर्स मधून मी पडताना पाहिलीये. हा, काय गे छवी, आता मला कळतंय घरचा सगळा हिशोब तुला का सांभाळायचा असतो. म्हणजे तुला सोन्याची अंगठी बनवता येईल झोल झाल करून हिशोबांमध्ये. नाही बेबी आत्या, हो. गरीब गरीब म्हणतेस आणि ही थेर करतेस. ही सगळी थेर ना मम्माला कळली पाहिजे. हा, काय वाटतं तुला तुझं हे सत्य कोणासमोर येणार नाही? आता बघते तुला. मम्मा, मम्मा, बेबी आत्या, अगं गप ग, तुला दाखवते आता. बेबी आत्या तुम्ही जरा शांत व्हा. चाल माझ्यासोबत. मी काय बोलते ऐकून तरी घ्या. बॅज सूप. आता हिच्या अंगात काय आलंय? का ओरडतीये? काय झालं ग? मी बघते भैयाजी, थांबा. चल. चल. हे बघ, आज तुझं सगळ्यांसमोर पितळ उघड पाडते. चोर कुठली? बेबी, काय याला चोर म्हणतेस? कळेल ना तुला. तुझी तिजोरी उघडून बघ ना, सगळा खडखडाट झाला असेल. कसले चोर पाळून ठेवलेस घरात? काहीतरी काय बोलताय बेबी ताई? तुझ्या मुलीला विचार ना. तू तरी काय विचारणार म्हणा? हिच्या चोरी करण्यात तुझी मिली भगत आहे. बेबी, तोंडाला येईल ते बोलू नकोस, गप्पा बस. हो, मग उघड तुझी तिजोरी. बघ ना सगळं नीट. ही छवी दिसते तशी नाहीये, आतल्या गाठीची आहे. सगळा तिजोरीतला माल गट्टम केला असेल. मी तुला कितीदा सांगितलं हिच्याकडून तिजोरीच्या चाव्या काढून घे, पण नाही, तू माझं कधी ऐकलंच नाही. आतापर्यंत धूळ राहिली असेल फक्त तिजोरीत. बेबी, तू तर बोलूच नकोस मम्मा.
तुझ्याकडे बोलायला तोंडच राहिलं नाहीये. तुझी ही लाडकी छवी आहे ना, हिच्या पर्स मधून मला ही सोन्याची अंगठी सापडली. सोन्याची अंगठी आहे ही, सोन्याची. कुठून आली ग तुझ्याकडे? सांग ना, कुठून आली? चोरटी कुठली? हा, राजगुरूंच्या तिजोरीवर डल्ला मारतीयस आणि इथे कुणालाच कळत नाहीये. हा, अजून काय काय घेतलं असेल देव जाणे. छवीनी चोरी केली? अनिकेतसाठी रिंग घेतली की काय? छवी, ही अंगठी कोणाची आहे? कुठून आणलीस? आई, तू जरा शांत हो आणि ऐकून घे माझं. मला खरंच नाही माहिती ही अंगठी कोणाची आणि माझ्या पर्समध्ये कुठून आली ते. तुला माहित आहे कुठून आली? मी माझ्या डोळ्यांनी तुझ्या पर्स मधून ही खाली पडताना पाहिली आहे. सोन्याची अंगठी आहे ही. काय ग, राजगुरूंच्या जीवावर स्वतःच्या लग्नाची तयारी करतेस का? ए बेबी, हो, लग्नाची तयारी करते. तुला काही प्रॉब्लेम आहे का बेबी आत्या? आणि ही रिंग, ही रिंग प्रपोजलची. अनिकेत, काय बोलतोस तू? कळतंय का तुला? अरे काय तमाशा चालवलाय? बाई जी, तू 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 प्लीज आधी शांत हो, शांत हो. हा बेबी आत्याने घर डोक्यावर घेतलंय म्हणून तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. मी सगळं सांगतो. आणि सर्वात महत्वाचं, ही रिंग छवीची जरी नसली तरी तिच्यासाठी आहे. म्हणजे छवीसाठी? या दळबद्रीला कोणी पसंत केलंय? बेबी आत्या प्लीज, हा काही बोलू नको, जरा गप्पा बस तू. भैया जी ऐक ना, ही रिंग छवीला सॉरी सॉरी अनिकेतने प्रपोज केलं छवीला? हा भैया जी, अगं ही रिंग छवीला प्रतीकने दिली. प्रतीक म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये काम करतो तो प्रतीक? हो, ऍक्च्युली काय आहे ना, प्रतीकला आपली छवी खूप आवडते. म्हणजे त्याचं खूप प्रेम आहे आपल्या छवीवर. आणि त्याला ना छवीला प्रपोज कसं करू हे जरा सुचत नव्हतं. म्हणजे जरा नर्वस होता तो. कदाचित त्यानेच ही रिंग छवीच्या पर्समध्ये ठेवली असणार. आणि तुला माहितीये भैया जी, आत्ताच काही दिवसाआधीच ना त्याने खूप विश्वासात घेऊन मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे कॅन्डल प्रकरण फेल गेलं म्हणून तिरंग्यानेच हा मार्ग सुचवला प्रतीकला. प्रतीकला छवी आवडते? हो हो माई.
बघ वत्सला, बोला फुलाची गाठ पडली. आपण आताच छवीच्या लग्नाविषयी बोलत होतो ना. अगं मुलगा आहे की समोरच, आपल्या नजरेसमोर आहे आणि चांगला मुलगा आहे. एक्झॅक्टली भैयाजी, आणि खूप प्रामाणिक आहे, इनोसेंट आहे. आणि मला तर असं वाटतं की छवी आणि प्रतीक हे दोघं खूप सूट करतील एकमेकांना. आणि मला खात्री आहे की प्रतीक खूप सुखात ठेवेल आपल्या छवीला. आणि बेबी आत्या, उगाच कोणावर आरोप करताना ना जरा विचार करून बोलत जा. ही रिंग स्वतःच्या हाताने छवीला परत करायची आणि आता सगळ्यांसमोर सॉरी म्हण तिला. बेबी, बेबी अंगठी घे तिला दे. बेबी तिला सॉरी म्हण. सॉरी. हे बेबी आत्या, ही काय पद्धत आहे का? बेबी आत्या पण छवी, प्रतीकचं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या मनात काय आहे? बायजी, माझ्या मनात तसं काही नाहीये. प्रतीक मित्र आहे माझा, खूप जुना मित्र आहे. खूप वर्षांपासूनची ओळख आहे आमची. आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल असं काहीतरी आहे हे मला खरंच माहित नव्हतं. आणि त्याने ही रिंग माझ्या पर्समध्ये ठेवली हेही मला माहिती नव्हतं. मला आत्ता कळतंय. अगं मी काय विचारते तुला, तुला तो आवडतो का? भैया जग आवडतो म्हणूनच इतक्या वर्षांपासून मैत्री आहे ना त्यांची. नाहीतर छवी कधी कोणाला एवढं सहन करते का? तुला नाही का सहन केलं इतकी वर्ष? तुम्ही दोघं कुत्र्या मांजरासारखे भांडता, पण मित्रच आहात ना. या जग पण आमची गोष्ट वेगळी आहे. काय ग छवी, सांग ना. मुळात प्रतीकला छवीशी लग्न करायचं. छवे, तू सांग ना, तुला करायचंय का? मी अजून तसा काही विचार नाही केलाय. मी आले. छवी, अगं थांब ना, आपण बोलतोय ना. छवी यार थांब ना. चला, काय करायचं या पोरीचं? अगं चांगला मुलगा आहे प्रतीक, तिने विचार करायला हवा ना. मी बोलून बघते तिच्याशी. हा बोल. छवी थांब. छवी यार, हे तुझा प्रॉब्लेम काय करतोस हे सगळं? का माझ्या मागे लागलायस? तुला कळत नाही एकदा सांगून? मला आता लग्नाचा विचारही करायचा नाहीये. मला माझी जबाबदारी सगळ्यात मोठी आणि महत्वाची आहे. त्यामुळे प्लीज थांबव हे सगळं. त्या प्रतीकची हिम्मत कशी झाली माझ्या पर्सला हात लावून त्यामध्ये ही अंगठी ठेवण्याची? तू केलीस ना मदत? मी नाही. हा, तू केलीस ना मदत? तुझ्याशिवाय तो ही हिम्मत करूच शकत नाही. सांग ना, तू केलीस ना मदत? छवी. ऐक 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 फिरंग्या, तू जिकडे शिकलास ना त्या परदेशामध्ये हे सगळं चालत असेल, तू केलं असेल तिथे. पण माझ्या बाबतीत हे उद्योग चालणार नाहीत. मी तुला शेवटचं बजावून सांगते. तू तू शांत होतेस का? जरा शांत हो. हे सगळं प्लॅनिंग मी नाही केलंय, सिरियसली. मग तुला कसं कळलं? तुला कसं कळलं की प्रतीकनेच ही अंगठी माझ्या पर्स मध्ये ठेवली आहे?
बोल ना, तुला कसं कळलं? तूच सांगितलं असशील त्याला. हा, तूच त्याला असं म्हणाला असशील की ही अंगठी घे, छवीच्या पर्स मध्ये ठेवून दे, घरी गेल्यावर वेळ आली की मी तिला दाखवतो. आय स्वेअर छवी मी असं काही केलं नाहीये. मला खरंच नाही माहितीये ग. मी आज पण बेबी आता तमाशा करत होती म्हणून मी आपला अंदाज लावला. कारण प्रत्येक तुझ्यावर प्रेम करतो ना, तर तो कदाचित त्याने हे केलं असेल. मे बी मी फक्त तेव्हा ते सिच्युएशन हँडल करायसाठी बोललो अगं. दॅट्स इट. खोटं बोलू नकोस. तू काळजी करतोस ना माझी? काळजी करतोस ना माझी? मग माझी शपथ घेऊन सांग की तुला यातलं काही माहित नव्हतं. घे ना शपथ. तुझी शपथ. तुझी शपथ छवी. मला खरंच नव्हतं माहिती या सगळ्यातलं. मी खरंच अंदाज लावला. कारण छवी राजगुरूंच्या घरात चोरी करू शकत नाही याच्यावर जास्त विश्वास आहे माझा. गट फिलिंगनी बोललो यार मी ते.